नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 25 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. ऐका भाविक जन सकळ, मल महात्म्य अतिरसाळ, श्रवण केलिया तात्काळ, झडे कलिमल निजनिष्ठे. साक्षात लक्ष्मी नारायण तयाचा संवाद जाण, एरलापनिका नवे जाण, करा श्रवण भावार्थ. विष्णुर्वाच शृणु शुश्रोणि वक्ष्यामि, फलं यन्मलमासजं सर्वदा सर्वदानोत्थं फलं प्राप्नोति मानवः. सर्वव्रतादिको मास सर्वदानादिको मता, सर्वेषामेव मासानं यमेवाधिको मताः. स्नानं दानं जपो होम, स्वाध्यायो हरितोषणं, मलिं लुञ्चे प्रकर्तव्यं नन्तं फलमाप्नुयात्. स्नानेनाथ व्रतेनाथ दीपदानेन वा पुनः, पूजनेन तु विप्रस्य तथा गोपूजनेन च. शुष्कार्धपातकाघोरं पापसङ्घात्ममुद्भवं, सम्प्राप्ते मलमासे तु तत्सर्वयाति भस्मसात्. श्री विष्णू साक्षात आपण, लक्ष्मी ते म्हणे एक ऐकवचन. मलमास परम पावन, करी श्रवण शुभानने. सकळ तीर्था माझी प्रयाग पूर्ण, किंवा शस्त्रा माझी सुदर्शन. वेदा माझी सामवेद जाण, श्रेष्ठपण तया ते. व्रता माझी एकादशी, सप्तपुरी माझी काशी. उत्तम स्नान गंगेसी, भागीरथीसी जे विगडे. पुराणा माझी श्री भागवत, अर्था माझी भगवद्गीतार्थ. शास्त्रा माझी वेदांत निश्चित, मांसात मल मासः. या माझी उत्तमोत्तम प्रकारी, संपूर्ण दाना तेजो अंगीकारी. सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्म फेरी निवारे. स्नान दान होम जप, स्वाध्याय ऐसे ते तप. मलमासी करिता अमुप, तरी नासे पाप तयाचे. दीपदानादी विप्रसेवन, भावे की जे ब्राह्मण संतर्पण. दान वस्तू की जे दान, परिपावे सदन तो माझे. तयाचे शुष्क अथवा खोर पातकाचा मी न करी विचार. भस्म करी मी समग्र सत्वर, नाही उशीर मज लागी. ऐसे वचन नारायणाचे, आकर्षणी व लक्ष्मी वदेसाचे. स्वामी या महिमानयाचे, अधिकाधिक ऐकिले. लक्ष्मीर्वाच हे स्वामी जनार्दन सर्वेश, यथाशक्ती आचेरे जो दानास. तरी तुके पुण्य प्राप्त होय त्यास, नवल वचनास वाटतसे. तरी स्वाभाविक कवणाला, शक्तीनुसार दानधर्म घडला. कोण पावन कोण उद्धरला, पाहिजे कथिला वृत्तांतू. ऐकून यायचे उत्तर बोलता झाला सर्वेश्वर. म्हणे कथानक परिकर, श्रवण करी शुभानने. ऐक कमळ लक्षणे वरदे, पुरातन इतिहास शुभदे. अरुंधती आणि पार्वती संवादे, सुखप्रद श्रवण करी. एकदा कैलासा प्रती जाती झाली अरुंधती सती. नमोनिया पार्वती प्रती अनुवादा संतोषे. तव तो मलमासाचा दिवस प्राप्त होता, त्या समयास अरुंधती वदे 23 ऐकवचनास माझिया. तू तव जगत्रे जननी, साक्षातादि भवानी. सदा वससी सन्निधानी, खटवांग पाणी वश्य केला. कवण पुण्याची या कोटी, पूर्वी आचरलीस गोमटी. ते मज निवेदी हातवटी, बोलता होटी लाजे मी तव ऋषी भार्या सत्य. तुझ लागी सर्व असावे श्रुत, परिनेणतपणे असे पुसत. न यावे कोपाते मज लागी. मास पक्ष वर्षे दिन, कोठे नवे तुझे आगमन. टाकून या कैलास भुवन, कोठे न जासी शुभानने. वृद्ध व्रतार सदांचा पाही, भस्मोद्धारण सदा देही. सुगंध द्रव्याची वार्ता नाही, लवथवीत गजचर्मे.
उदक प्राशना तुंबिनी फळ भक्षावया पात्र नरकपाळ ऐसे असे परी त्रैलोक्यपाळ म्हणती अचळ अविनाशी ऐशी अविनाशी काशी कवण पुण्य जोडले तयासी ते कृपा करुनिया मजसी संकलित असावी अर्थासी वदावे ऐकून अरुंधतीचे वचन देवी करी हास्यवदन मग वदती झाली आपण गौरी रमण तोषकजय पार्वत्युवाच पार्वत्युवाच अरुंधती यदा मात्रा एवं स्नेहे ततर्जिता भर्तुर्समीपे वात्सल्याद् विनोदेनावभाषणात् मग वदतसे पार्वती सती ऐके बाई अरुंधती भरतामुचा भोळा पशुपती स्नेहे मजपती पाळित जेवी पुत्रा लागी कृपाळू माता स्नेह वृद्धी प्रतिपाळिता तेवी माते भोळानाथ कृपा करीत स्नेह भरे व्रतारची कृपा परिपूर्ण असली या तुझे नाठवे जाण माहेर नाठवे तिये लागून व्रतार पूर्ण स्नेहाळू नाना परी विनोदे रीती समयी संतोषवी मजप्रती हेतव पूर्वीची रीती तेही पद्धती वेगळीच मी असता पितृग्रही कुमारी दशा प्राप्त देही ऐसे असता एके समयी दुर्वासा आले भेटीसी तपिया माझी शिरोमणी महाराज तो दुर्वास मुनी तेणे माझिया पितया लागुनी निवेदिली कहाणी ते ऐका मलमास महिमा परिकर मुनिराव बदला अपार तेथेची होऊन मी तत्पर श्रवण रंध्री आकर्णिले मग तेथेची बैसला आहेत मीही आचरे नित्यानित्य संपूर्ण साधिलेचे व्रत पिता करिवित उद्यापन तया पुण्ये करुणी जाण प्रसन्न झाला त्रिनयन अर्धांगी थाव देई म्हणून वदता तथा असतू ऐसे म्हणे तोची व्रत प्रभाव फळाला शंकरा ऐसा पतिप्राप्त झाला मलमास महिमा परिकर न भूतो न भविष्यती ऐसे सांगता पार्वती बोलती झाली अरुंधती म्हणे कृपा करून मजप्रती व्रत पद्धती निवेदी पै मी व्रत संपादिन भावार्थे जाण आचरेन विना व्रते दानाविण निरर्थक जन्म जाण हा ऐसे बोलता विनयवाणी ऋषिवार्या शिरोमणी मग बोलती झाली भवानी तेची श्रवणी परिसौ पार्वती म्हणे शुभ कल्याणी ऐक हो माये साध्वी शिरोमणी मासा माझी प्रतिदिनी ऐक अरुंधती सुशिळे द्वादशी संक्रांती पाही त्या विभागिल्या मासाच्या ठाई प्रतिमा असते पर्वे सर्वही पुण्यदेही आचरती परिया मलमासाच्या ठाई संक्रांती ठावेची नाही म्हणून असकृत पाही म्हणती जाण निश्चयसी म्हणून पर्वकाळ उत्तमोत्तम येथे की जे दानधर्म तेणे योगे पार्वती रमण निजधाम वैकुंठी येथे जे जे जैसे दान की जे स्नानविधी आचरिजे तैसे तैसे फळ पाविजे सायास न करिता अनायासे ऐसे वाक्य वदता गौरी एरी मागुती नमस्कारी मस्तकी ठेवी चरणावरी म्हणे कृपा करी स्वामिनीये तरी मलमहिमा अनुपम्य मज निवेदावा संपूर्ण तुम्ही व्रत केले तेही जाण करावे कथन मज लागी स्वयमी अंगीकारीन तया व्रता लागी आचरेन इतके देई कृपादान करी पावन जननीये ऐकोनी ऐस्या वचनाते उमा निवेदितसी तिये ते म्हणे ऐके संपूर्ण व्रताते जे मी आचरले भामिनी तेची कथिते तुझ लागुनी प्रातःकाळी स्नानाते सारुनी चंद्रमौळीते नमस्कारुनी बैसे पूजनी आदरे षोडशोपचारे पूजा समस्त साहित्येची यथास्थित काही न्यून पदार्थात उणे पडो नेदी सर्वथा मग अश्वत्थातळी आसन घालून बैसे निवांत मन तेथे गौरी पंचकाते स्थापून करी पूजन यथाविधी गौरी पंचक माझी ये माते ते मजा अंधण दिदलेचे तियेने करी तसे तेची मी पूजन भाव धरुनी अवधारी पंचामृत पूजा सोपस्कारी नित्यपूजिती पंचगौरी धूपदीप पुष्पे नाना परी अर्पी निर्धारी पूजनी सौभाग्याती वस्त्रे कज्जल अर्पी दक्षिणेसी फलतांबूल नैवेद्य षड्रस सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करीतसे जाण मी सुंदरी मग उद्यापनाते स्वीकारी तेही परी अवधारी पाचारुनी विप्र पंचकाते सहदंपत्यासी तया ते वस्त्र अलंकारादी सहिते भोजनाते षड्रस ऐसे करिता उद्यापन विप्रे दिदले आशीर्वचन अक्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रतासी ऐसे संपूर्ण मासवरी जाण मौनेची एकभुक्त करून व्रत साधिले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले ते ऐसे व्रत माझी या आनंदाचे तू ते निवेदिले आजिसाचे धरी आचरची नेमाचे फलतयाचे प्राप्त होय हे व्रत करीती जाणारी त्या पुत्र प्रसवती संसारी अक्षयी सौभाग्याच्या परी लाहे संसारी परिसाते संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा
अरुंधतीने आकर्णीला सौरसा नमोनी उमेच्या चरणरजसा कुसो निग्रहा पातलीसे स्वग्रही जाऊनिया त्वरे व्रतारंभ करीतसे आदरे पूर्ण होताच निर्धारे अखंड सौभाग्य ते पावली ख्याती जिची त्रिभुवनी पूजिती जिते सुरवर मुनी या व्रताची ऐसी करणी तुझ लाभुनी कथी येली ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रती वदे शेषशाही अरुंधती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायण तोची कथा भाग आघवा निवेदिला श्रोतिया सर्वा भावे करून आचरावा मग पहावा प्रत्यय ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्त तेणे सौभाग्यवर्धन स्त्रियास पावे निश्चित आदरेसी आता अविश्वास अंतरी ग्रंथी न धरावा निर्धारी तेची वर्णू आता परी कथावरी उत्तराध्यायी जे विश्वास न मानती ग्रंथास तयासी व्यवस्था कैसी असे तेची परिसा सावकाश पुढती प्रसंगास आदरे जे बोलिला स्वय नारायण तेची कथू श्लोकात धारे करून म्हणून न करावा अनुमान मानावे वचन दासासे स्वस्ती श्री मलमात्म्य ग्रंथ पद्मपुराण सारोद्धार संमत मनोहर सुत विरचित 25तमोऽध्याय गौडः श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.